मी प्राध्यापिका सौ ज्योती उर्फ मनीषा संजय पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौले, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे इंग्लिश विषयासाठी अधिव्याख्याता म्हणून काम करीत आहे. ज्ञानज्योती सौ शुभांगीताई गावडे मॅडम यांच्यासाठी असलेली भावांजली. चंदनापरी देह झिजावा, आसमंती सुगंध दरवळावा. आदरणीय ज्ञानज्योती सौ शुभांगीताईंची आज जयंती. जयंती हा शब्द लिहिताना हात थरथरतो आहे. एक चिरंतन उत्साही मंद स्मितानं उजळलेला मॅडमचा चेहरा हृदयात कोरला गेला आहे. ती आत्मीयता, ती आश्वासकता, तो मधुर स्वर कानात रुंजी घालतो. कालच गुरुपौर्णिमा झाली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालंकार भवन व ज्युनियर कॉलेज शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर या संस्कार केंद्रात सेवा बजावत असताना दर गुरुपौर्णिमेला आदरणीय मॅडमना शुभेच्छा देण्याचा अमृतयोग कटाक्षाने मी पालन केला. साहजिकच काल त्या सगळ्या स्मृती मनात जाग्या झाल्या. सुखद आठवणींचा तो झरा कधीच आटणारा नाही. कालच वाढदिवसाच्या शुभचिंतनाचा योग यायचा, पण विधिलिखित आपल्या हातात नाही. म्हणून तर आज जयंती म्हणून विनम्र अभिवादन करीत आहोत. अजूनही विश्वास बसत नाही की असे काही घडले आहे. आता संस्था परिसरात आल्यावर अंतःकरणात कालवा कालव होते. खूप पोरकं झाल्यासारखं वाटतं. ते चैतन्य हरवून गेलेलं जाणवतं. मॅडम म्हणजे अशी सोज्वळ मूर्ती की ज्यांच्यात परमपूज्य बापूजींची तत्त्वे भिनलेली होती, ज्यांनी संस्थामातांचा प्रेमळपणा अंगीकारलेला होता. त्याचबरोबर आदरणीय कार्याध्यक्ष साहेबांसारखा कार्यकुशलतेचा महामेरूही त्यांनी तोललेला होता. इथल्या कणाकणात मॅडम यांचं अस्तित्व भरून राहिलेलं आहे. मॅडमनी जीव ओतून संस्थेच्या सचिवपदाची धुरा सांभाळली. मला नावाने जी हाक मारणाऱ्या, माझ्या परिवाराशी परिचित असणाऱ्या, माझ्या सुखदुःखाची दखल घेणाऱ्या माझ्या दीदींना माझी व्याकुळ नजर शोधत राहते. आपल्या संस्थेतील संस्कार केंद्रांशी मातृत्वाच्या नात्यानं जोडल्या गेलेल्या आदरणीय शुभांगीताईंना कायमस्वरूपी स्मरणीय राखण्यासाठीच आदरणीय कार्याध्यक्ष साहेबांच्या निवेदनानुसार वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून एक पेड माँ के नाम या अभियानात आपण सर्व गुरुदेव कार्यकर्ते सामील झालो आणि वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवून आपण त्यांचे प्रतिरूप चिरंतन जपण्यासाठी कटिबद्ध होऊन त्यांच्या 54व्या जयंतीनिमित्त ही भावांजली अर्पण करूया व त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मनोमन प्रार्थना करूया. धन्यवाद.